सर्वांना आधी नमस्कार। आज आपण बटर नान बनवणार आहोत। होममेड आहे। त्यासाठी लागणारं साहित्य काळे तीळ, बटर आधीच मी पीठ मळून ठेवलं होतं अर्धा तास। त्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही पहिल्या ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही यूट्यूब चॅनलला बघू शकताय। त्याबरोबर मी टोपावरती बनवणार आहे बटर नान रेसिपी। होममेड एकदम झटपट आणि चटपट होणारी रेसिपी आहे। तुम्ही बघू शकतात काळे तीळ आहे, कोरिअँडर आहे, बटर घेतलेलं आहे, सुक्कं पीठ घेतलेलं आहे। आधीच मी पीठ मळून ठेवलं। टोप इथे फुल्ली गरम झालेला आहे। अशा प्रकारे मी उलटा ठेवलेला आहे। आधी आपण आता एक पारी असं आपण गोल घेतलेला आहे आणि कोरिअँडर मी प्रेस करत आहे। तीळ आणि कोरिअँडरवरती चॉप केलेले आहेत। अशा प्रकारे मी आता लाटून घेणार आहे। मैद्याचं पीठ आहे ते आधीच मी अर्धा एक तास मी भिजवून ठेवलेलं होतं। अशा प्रकारे आपण असं सारखं करायचं नाही आहे, लांबलचक आपण लाटणार आहोत। अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज श्री साळुंखे चॅनलला लाईक आणि फॉलो करा विसरू नका। अशा प्रकारे आपलं बटर नान रेडी झालेलं आहे। तिथे टोप असं गरम झालेलं आहे। आता पाठच्या साईडला आपण पाण्याचा हात लावणार आहे। गरम ह्याच्यावरती उलटी साईड जी पाण्याची आहे ती आपण टोपावरती ठेवणार आहे। अशा प्रकारे बघू शकताय पाणी लावून झालेलं आहे तर टोपावरती ठेवलेलं आहे। अशाच प्रकारे चिटकलेलं तर थोडंसं आपण प्रेस करायचं आहे आणि त्या टोपाला आपण पकडीच्या साहाय्याने किंवा एखाद्या चिमट्याच्या साहाय्याने उलटपालट करायचं। नंतर आपण बटर लावणार आहोत बघू शकताय। अशा प्रकारे दुसरी पण मी पारी अशाच प्रकारे मी बॉल घेतलेला आहे, लाटून घेतलेला आहे आणि त्या टोपावरती मी ठेवणार आहे। एका टायमाला तुम्ही 2 किंवा 3 करू शकता, पण माझ्या मते तुम्ही एकच करा। आपला गॅस हा ऑन झालेला आहे। मी उलटा टोप केलेला आहे बघू शकता आणि अशा प्रकारे पकडच्या साहाय्याने मी पूर्ण भाजून घेत आहे, फ्राय करत आहे बटर नान बघू शकताय। चांगल्या प्रकारे आपण यांना फॉलो करा, लाईक करा आणि बघू शकता अशा प्रकारे मी गरम ह्याच्यावरती उलटं करूनच आपण नान एकदम फुललेलं आहे, एकदम टम्म असं रेड सारखं झालेलं आहे। वरतून बटर लावत आहे बघू शकताय। शेवटी भाजल्यानंतर आपण बटर लावायचं आहे आणि हळूवार आपण त्याला फुलल्यानंतर एकदम पावासारखं फुलत आहे बघू शकताय। आता मी काढून घेत आहे बटर नान। अशा प्रकारे आपलं बटर नान घरच्या घरी सोप्या पद्धतीत। त्याचबरोबर मी चिकनची ग्रेव्ही, मटनची ग्रेव्हीसुद्धा बनवलेली आहे। त्याचीच पण वेगळी मी रेसिपी बनवलेली आहे, त्याचे पण वेगळेच मी व्हिडिओ बनवलेला आहे। ते पण तुम्ही जाऊन यूट्यूब चॅनल श्री साळुंखे चॅनलवर जाऊन बघू शकता। अशा प्रकारे आपलं बटर नान विथ ग्रेव्ही एकदा नक्की ट्राय करा। क्रिस्पी, टेस्टी आणि हेल्दी आणि होममेड असल्या कारणास्तव ही रेसिपी एकदम चांगली आहे, टेस्टी आहे, हेल्दी आहे आणि जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। अशाच